केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये आहेत। रात्रीपासून त्यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांची भेट होते का आणि या भेटी दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कामं आणि पक्षांतर्गत नाराजी संदर्भात चर्चेची शक्यता वर्तवली जाते। पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर सुद्धा तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, आपण पाहतोय अमित शहा आता मुंबईमध्ये आहेत सह्याद्री अतिथीगृहावर। शिंदे, फडणवीस आणि अमित शहा या तिघांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? अगदी बरोबर आहे। काल रात्रीपासून अमित शहा जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी आहेत आणि आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 9:30 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती मिळते। भेट घेणार आहे आणि या भेटीच्या दरम्यानच ही बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या बैठकीमध्ये राज्यातल्या विकासाच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जे तिन्ही पक्ष महायुतीतले आहेत त्यांच्यात जी धुसफूस आहे तिच्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। याच दरम्यान या बैठकीमध्ये मात्र अजित पवार जे आहेत ते उपस्थित नसणार, कारण त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते बारामतीला असल्याची माहिती समोर येते आहे। या बैठकीमध्ये राज्यातला जे पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो सुद्धा सुटण्याची शक्यता आहे। विविध विषय जे आहेत त्याचबरोबर विकासाची जे विषय आहेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता या बैठकीमध्ये आहे। आणि 10 वाजता अमित शहा जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। तत्पूर्वी 9:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि ही बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।